नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. जर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर तुम्हाला MSc फिजिक्स करायचं असेल तर त्यासाठी बघा सुरुवातीला एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. त्यामध्ये जे काही मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस होत असते. तर त्यासाठी बघा ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघा, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26 बघा, यासाठी जे सर्क्युलर आहे तर ते सर्क्युलर निघालेलं आहे. म्हणजेच जे PG कोर्सेस आहे, UG कोर्सेस आहे, तसेच बघा इंटिग्रेटेड अँड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम्स असतील, तसेच हे सर्व जे काही प्रोग्राम्स आहेत तर त्यासाठी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. तर त्यासाठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. त्याविषयी सर्क्युलर आहे. त्यामध्ये बघा डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, त्यामध्ये MSc फिजिक्स हा कोर्सेस आहे, 2 वर्षाचा आहे. विद्यार्थी किती घेणार आहे तर 90 विद्यार्थी ते घेणार आहेत. त्यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे तर बघा, ज्यांचं BSc डिग्री इन फिजिक्स मध्ये झालेले असेल किंवा इलेक्ट्रॉनिक सायन्समध्ये किंवा केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्समध्ये झालेले असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. तसेच कॅन्डिडेट्स विथ इंजिनिअरिंग डिग्री, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं BE BTech तसेच BS मॅथमॅटिक्समध्ये झालेला असेल ते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. बघा, मॅथमॅटिक्स ॲट SY लेवलला जरी तुमचं मॅथमॅटिक्स असेल तर ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहे. BSc इज इसेन्शियल, बघा म्हणजेच BE BTech किंवा BS मॅथमॅटिक्स ॲट SY लेवल ऑफ BSc इज इसेन्शियल असे जे विद्यार्थी असतील तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. जे विद्यार्थी BSc ब्लेंडेड विथ स्पेशलायझेशन इन फिजिक्स मध्ये झालेले असतील, म्हणजे BSc ब्लेंडेड विथ स्पेशलायझेशन इन फिजिक्स मध्ये झालेले असतील ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहे. आता आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलेला आहे. त्यानंतर आता पुढची माहिती घेऊयात एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी. आता जी एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं पुढचं ऍडमिशन प्रोसेस असणार आहे. सेकंड बघा, सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर इच कोर्सेस विल बी अवेलेबल टू वेब पेज. बघा, तुमचा सिलेबस जो आहे तर तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन डिपार्टमेंटला सर्च करून तुम्हाला सिलेबस मिळून जाणार आहे. बघा, जी एंट्रन्स एक्झाम होणार आहे 100 मार्कची असणार आहे, MCQ टाईपचं असणार आहे आणि एखाद्या डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन टाकायचे असतील तर ते टाकू शकता. त्यासाठी सिलेबस बघणे खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2 सेक्शन मध्ये होणार आहे, सेक्शन A आणि सेक्शन B. जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन यासाठी 20 मार्क्स असणार आहे सेक्शन A साठी. सेक्शन B मध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन असणार आहे 80 मार्क्सला. असा तुमचा 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. दोन्ही सेक्शन बघा कंडक्टेड टुगेदर, म्हणजे लगेच तुमचे एका मागोमाग एक सेक्शन होणार आहे, म्हणजे मध्ये काय ब्रेक वगैरे मिळणार नाही. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि दोन्ही सेक्शनचे जे मार्क्स आहेत ते कन्सिडर केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही सेक्शनचा चांगला अभ्यास करा, म्हणजे नक्कीच तुमचं ऍडमिशन तिथे होणार आहे. पुढे बघूयात काय माहिती आहे. इम्पॉर्टंट डेट्स आहेत. 12 फेब्रुवारी 2025 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट बघा 3 मार्च 2025 असणार आहे. आता MSc कोर्सेस PG कोर्सेस आहे यासाठी तुमचं एक्झाम डेट त्यांनी टेंटेटिव्ह डेट्स दिलेली आहे. 18 मार्च ते 20 मार्च या दरम्यान तुमची एक्झामिनेशन असू शकते. आणि बाकीचे जे काही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत त्यांची एक्झाम 4 एप्रिल 2025 ला असणार आहे. ड्युरेशन किती आहे बघा, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी 2 तासाचं ड्युरेशन तुम्हाला मिळणार आहे. हॉल तिकीट कधी मिळणार आहे बघा, 5 दिवस अगोदर, म्हणजेच एक्झामच्या 5 दिवस अगोदर तुम्हाला लॉग इनला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. त्यानंतर बघूया जनरल कॅटेगरीसाठी फी किती आहे, 800 रुपये. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 600 रुपये फी आहे. कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर OE मल्टिपल प्रोग्राम्स आर रिक्वायर्ड टू पे द फी सेपरेटली फॉर इच कोर्सेस. बघा, जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कोर्सेसला ऍप्लिकेशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी सेपरेट फी भरावी लागणार आहे. पेमेंट शुड बी मेड ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा यूज करून तुम्ही जी फी आहे तर ती फी पेमेंट करू शकता. त्यानंतर बघा, ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP
या पेजची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये सुरुवातीला बघा लॉग इनच्या खाली बघा रजिस्ट्रेशन हिअर या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करूया. आयडी पासवर्ड भेटेल. आयडी पासवर्ड भेटल्यानंतर येथे तो आयडी पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर हा कॅप्चा कोड दिलेला आहे तर तो इथे एंटर करा आणि लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा तुम्हाला व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. फॉर्म फिल केल्यानंतर बघा नंतर लास्टला तुम्हाला फी पेमेंट करायची आहे. पण फी पेमेंट करायच्या अगोदर एकदा चेक करून घ्या तुमचे नाव वगैरे, डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल केलेली आहे की नाही ही खात्री करा आणि त्यानंतर पेमेंट करा. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MSc फिजिक्ससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.